नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथमॅन चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण चॅप्टर वाईज स्टडी करत आहोत. काळ, काम, वेग हा चॅप्टर आपण पाहत आहोत. तर पार्ट 1 आणि 2 आपले कंप्लीट झालेले आहेत. पार्ट 3 आज पाहत आहोत. पार्ट 1 आणि 2साठी तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट करू शकता. तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. ए आणि बी दोघे मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करू शकतात. तेच काम बी आणि सी मिळून 16 दिवसात पूर्ण करू शकतात. जर एने त्या कामावर 5 दिवस काम केले आणि त्यानंतर बीने 7 दिवस काम केले, तर उरलेले काम सी एकटा 13 दिवसात संपवतो. तर ते काम प्रत्येकजण स्वतंत्रपणे म्हणजेच एकटा किती दिवसात पूर्ण करेल? प्रश्न थोडा मोठा आहे, पण उत्तर खूप सोपं आहे याचं. आता त्याने काय दिलंय, ए आणि बी दोघे मिळून 12 दिवसात करतात. ते आपण कसं लिहू शकतोय? ए प्लस बी 12 दिवसात पूर्ण करतात. तेच काम बी आणि सी मिळून 16 दिवसात पूर्ण करू शकतात. आता दुसरं काय दिलंय, बी आणि सी मिळून 16 दिवसात पूर्ण करू शकतात. जर एने त्या कामावर 5 दिवस काम केले आणि त्यानंतर बीने 7 दिवस काम केले, तर उरलेले काम सी एकटा 13 दिवसात संपवतो. म्हणजेच एचं 5 दिवसाचं काम अधिक बीचं 7 दिवसाचं आणि सी 13 दिवसाचं. सी 13 दिवस. तर तो संपवतो काम. म्हणजेच काय लिहू शकतोय आपण? 1 लिहू शकतोय, कारण एक काम संपवतोय. वर्ग किती असणार आहे? 1. आता हेच आपण कसं लिहू शकतोय? एचं 5 दिवसाचं 5 दिवस प्लस आता बीचं 7 दिवस आपण असं लिहू शकतोय, बीचं 5 दिवसाचं काम प्लस बीचं 2 दिवसाचं काम. 2 5 आणि 2 काय झाले? 7 दिवस बीचं काम. सीचं आपण कसं लिहू शकतोय? काम 2 दिवस सी प्लस सीचं 11 दिवस काम इज इक्वल टू 1. आता एचं 5 दिवसाचं काम आणि बीचं 5 दिवसाचं काम आपण कसं लिहू शकतोय? 5 ए प्लस बी. तर बीचं 2 दिवसाचं काम, सीचं 2 दिवसाचं काम आपण कसं लिहू शकतोय? 2 बी प्लस सी प्लस सीचं 11 दिवसाचं असंच राहणार, 11 दिवस. आता हे आपल्याकडे काय आहे? 1. आता आपल्याकडे काय आहे? ए प्लस बी आहे किती? 1/12. म्हणजे आपण असं लिहू शकतोय 1/12 प्लस बी प्लस सी आहे आपल्याकडे 1/16. म्हणून काय लिहू शकतोय? 1/16. यावरून आपल्याला काय? सीचं 11 दिवसाचं काम फाइंड करता येईल. आता हे काय होणार? 5 डिवायडेड बाय 12 प्लस 2 डिवायडेड बाय 16 प्लस सीचं 11 दिवसाचं काम बरोबर 1. आता सीचं 11 दिवसाचं काम यावरून आपल्याला फाइंड करता येईल 1 मायनस, आता हा पूर्ण ब्रॅकेट इकडे घ्यायचा, म्हणजेच काय? 5 डिवायडेड बाय 12 प्लस 2 डिवायडेड बाय 16. आता 12चा आणि 16चं काय करायचं? LCM काय येणार आहे? 48. 48 गुणुले 5 डिवायड बाय 12, 48 गुणुले 2 डिवायडेड बाय 16 डिवायडेड बाय होल ब्रॅकेटला काय करायचं? 48 का आपण, कारण आपण काय केले? 48नं दोन्हीला मल्टिप्लाय केले, त्यामुळे 48नं डिवाइड ही व्हायला पाहिजे. 1 3 48, 12 चोक 48, 12 चोक 48, 16 3 48, म्हणजे 20 प्लस 6 डिवायडेड बाय काय होईल? 48. 1 मायनस काय होईल? 1 मायनस 26 डिवायडेड बाय 48 होईल. म्हणजेच काय होईल? आता 48, आता हे मायनस काय होणार? 40 तिरकस गुणाकार करायचा. 48 मायनस 26 डिवायडेड बाय 48, आपलं उत्तर काय येईल? 22 डिवायडेड बाय 48. आता हे सगळं काय आहे? सीचं काय आहे? 11 दिवसाचं काम आहे. म्हणजेच काय? सी 11 डेज. आपण कसं लिहू शकतो हे? 22 डिवायडेड बाय 48. 11 आपण इकडं काय घेऊ शकतो? डिवाइड घेऊ शकतो, कारण इथं सीला काय? मल्टिप्लाय आहे, म्हणून इथं 11 काय केलं आपण? डिवाइड केलं. 11 दोन्ही 22 होईल. म्हणजेच काय येईल? सीचं 11 दिवसाचं काम काय होईल? 48. म्हणजेच 6चं हे 11 डिवाइड झालं, त्यामुळे सीचं
एका दिवसाचं काम. एका दिवसाचं काम काय असेल? एकटा किती दिवसात करू शकतोय? 1/24 म्हणजे 1/24 सीचं आपण फाइंड केलं. आता आपल्याला फक्त काय करायचं आहे? बीचं आणि एचं फाइंड करायचं आहे आणि प्रश्नात काय विचारले? ते काम प्रत्येकजण स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करतोय? म्हणजे सीचं आपल्याला मिळालेलं आहे 1/24 तो एकटा काम पूर्ण करू शकेल. आता आपल्याला बी प्लस सी काय माहिती आहे? बी प्लस सी 1/16 माहीत आहे. त्याच्यावरून आपण सी फाइंड करू शकतोय. तर कसं फाइंड करणार? बी प्लस सीचं एकट्या दिवसाचं काम किती आहे? 1/24 इज इक्वल टू 1/16. म्हणजेच काय होईल? बीचं काय काम होईल? 1/16. हे इकडं प्लस आहे, काय होईल? मायनस काय होईल? 1/24. म्हणजेच काय होईल? तिरकस गुणाकार केल्यानंतर काय होईल? 1/48 काय येईल? बीचं काय येईल? काम येईल एका दिवसाचं. म्हणजेच काय? बीचं एका दिवसाचं काम बी एकटा बी ते संपवेल. म्हणजेच 48 दिवसात काय करतोय? तो पूर्ण करतोय. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे? एचं काम. सीचं काम मिळालेलं आहे आपल्याला 24 डेजमध्ये. बीचं मिळालं आहे 48 डेमध्ये. आता एचं फाइंड कसं करणार आपण? 12 दिलं आहे. बीचं आपल्याला मिळालेलं आहे 1/48. तर आपण एचं कसं फाइंड करणार? 1/12 मायनस काय होणार? बी मायनस 1/48 बाय 16 काय येईल? ए एकटा तेच काम 16 दिवसात काय करेल? पूर्ण करेल. म्हणजेच काय? आपल्याला काय मिळालं? सी एकटा तेच काम 24 दिवसात पूर्ण करेल. बी एकटा तेच काम 48 दिवसात पूर्ण करेल आणि ए तेच काम 16 दिवसात पूर्ण करेल. म्हणून ए, बी आणि सी तेच काम अनुक्रमे 16, 48 आणि 24 दिवसात पूर्ण करतील. हे आपलं असेल उत्तर. प्रश्न क्रमांक 13. एका विशिष्ट कामासाठी बीला ए आणि सी या दोघांना मिळून लागणाऱ्या वेळेच्या तिप्पट वेळ लागतो. तसेच सीला ए आणि बी या दोघांना मिळून लागणाऱ्या वेळेच्या दुप्पट वेळ लागतो. जर त्या तिघांनी मिळून ते काम 10 दिवसात पूर्ण केले तर प्रत्येकाला तेच काम स्वतंत्रपणे पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल? आता आपल्याला इथं काय दिलं आहे? तर बीला ए आणि सीच्या दोघांना मिळून लागणाऱ्या वेळेच्या तिप्पट वेळ लागतो. म्हणजे 3 वेळा आपण जेव्हा बी घेऊ त्यावेळी ए प्लस सीला जेवढा वेळ लागतो तेवढा काय लागेल? हेच आपण असं लिहिलं आहे. म्हणजेच काय? बीला ए आणि सीच्या दोघांना मिळून लागणारी वेळ, दोघांना मिळून लागणारे वेळेच्या तिप्पट वेळ काय लागतो? बीला लागतो. तसेच सीला ए आणि बी या दोघांना मिळून लागणाऱ्या वेळेच्या दुप्पट, ए आणि बी या दोघांना मिळून लागणाऱ्या वेळेच्या दुप्पट सीला काय लागतो? दुप्पट. म्हणजेच काय? 2C. इथं काय लिहू शकतो आपण? 3B ए प्लस सी. इथं 2C इज इक्वल टू ए प्लस बी असं लिहू शकतो. आता आणि काय दिलं आहे? जर त्या तिघांनी मिळून ते काम 10 दिवसात पूर्ण करतात. म्हणजेच काय? ए प्लस बी प्लस सी आपल्याला काय दिलं आहे? 10. 1/10 आपण असं लिहितोय. तर प्रत्येकाला तेच काम स्वतंत्रपणे पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल असं विचारले. आता आपण हे इक्वेशन आहे 1, हे आहे 2. तर 3B इज इक्वल टू ए प्लस सी पुन्हा लिहून घेतलं इथं आपण. आता याच्यात काय करूया आपण? आता हे ए प्लस बी प्लस सी असं लिहू शकतोय आपण. म्हणजेच बी ॲड केला इथं. ए प्लस बी प्लस सी ॲड केला. म्हणजे इथं काय केलं आहे? फक्त बी ॲड केला आहे. तर आपण इथं पण बी ॲड करावं लागणार आपल्याला. म्हणजेच आपण कसं लिहू शकतोय? 4B इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी. ए प्लस बी प्लस सी काय होणार आहे? 1/10 येणार आहे. त्यामुळे बीचं काय एकट्याचं काम निघेल आपल्याला याच्यावरून? हे इथं 4 मल्टिप्लाय आहे. इकडे आल्यावर काय होईल? ते डिवाइड होईल. म्हणजेच 10 × 4 होईल. म्हणजेच 1/40 होईल. म्हणजे बी एकटा तेच काम 40 दिवसात काय करेल? पूर्ण करेल. आता इक्वेशन नंबर 2मध्ये काय दिलं आहे? ए 2C इज इक्वल टू ए प्लस बी. म्हणजेच सीचं दररोजचं काम 2 वेळा काय होणार आहे?
ए प्लस बीच्या दररोजच्या कामा एवढं होणार आहे. म्हणजेच काय लिहू शकतो आपण, हे आहे असं लिहून घेऊया 2C ए प्लस बी. आता इथे ॲड काय करूया, ए प्लस बी प्लस सी ॲड करूया. त्यामुळे इथं पण आपल्याला काय करावं लागणार आहे, इथे सी ॲड केला आहे म्हणून इथं पण काय करावं लागणार आहे, सी ॲड करावं लागणार आहे. इथं काय होईल 3C होईल आणि ए बी सीचं आपल्याकडे आहे 1/10 आहे. म्हणजे सीचं एकट्याचं काम स्वतंत्रपणे तो किती दिवसात करेल, 3 × 10 होईल. 10 हे इथं मल्टिप्लाय असल्यामुळे इथं काय होईल, डिवाइड होईल. सीचं काय होईल 1/30. आता आपल्याला बीचं मिळालं आहे बी काय करणार आहे 40 दिवसात पूर्ण करणार आहे, सी करणार आहे 30 दिवसात. तर आता आपल्याला फक्त ए किती दिवसात पूर्ण करणार, एकटा तेच काम हे फाइंड करायचं आहे. तर ते आपण कसं करू शकतो, ए एकटा काम किती दिवसात पूर्ण करेल, म्हणजेच काय ए बी सी, ए प्लस बी प्लस सी मायनस काय होणार ह्याचं बीचं आणि सीचं काम, बीचा प्लस सीचं काम. आता ए प्लस बी प्लस सी काय आहे आपल्याकडं 1/10 आहे, मायनस बी प्लस सीचं काय काम आहे 1/40 आणि 1/30. ब्रॅकेटमध्ये आपण लिहूया 1/30 बीचं काम, सीचं एकट्याचं काम 1/30. तर 1/10 मायनस हे काय होईल, तिरकस गुणाकार करूया याचा, 30 + 40 काय होईल 70 डिवायडेड बाय 40 × 30. हे 0 कॅन्सल होणार, म्हणजेच काय 1/10 मायनस 7 डिवायडेड बाय काय होणार, 4 त्रिकम 12 120 काय होईल, म्हणजेच काय होईल 120. याचा परत तिरकस गुणाकार येईल 120 - 70 डिवायडेड बाय 120, हेच काय होईल 1200 होईल. 120 × 10. मग आता 50 डिवायडेड बाय 1200 म्हणजेच काय होईल 1/, काय होईल 24 काय होईल, एचं काम होईल 1/24. हे झालं एचं काम. बी एकटा काम 40 दिवसात पूर्ण करेल, सी तेच काम 30 दिवसात पूर्ण करेल. म्हणजेच काय प्रत्येकाला तेच काम ए बी सी अनुक्रमे 24, 40 आणि 30 दिवसात संपवतील. तुम्ही काय म्हणणार, मोठे प्रश्न येतील का, तर कसं होईल, या जेव्हा कन्सेप्ट तुमच्या सगळ्या क्लिअर होतील त्यावेळेस तुम्ही काय कराल, ॲक्युरेसीनं कोणतंही छोटं का एक्झाम्पल असेल ना ॲक्युरेसीनं सोडवाल. त्यामुळे प्रॅक्टिस ही इम्पॉर्टंट आहेच. आपण प्रॅक्टिस करतो आहे, एखाद्या गोष्टीचा सराव करतो आहे, त्यावेळी 10 स्टेपमध्ये जर आन्सर असेल मॅथ्सचं, 10 स्टेपमधलं आन्सर तुम्ही 2 स्टेपमध्ये सॉल्व करू शकताय, कारण तो तुम्हाला प्रॅक्टिस झालेली असते, तुमची सराव झालेला असतो त्या गणितांचा. प्रश्न क्रमांक 14. 3 पुरुष किंवा 4 स्त्रिया एक काम 43 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 7 पुरुष आणि 5 स्त्रिया किती दिवसात पूर्ण करेल. आता शॉर्ट ट्रिक वापरूनही हा क्वेश्चन आपल्याला सोडवता येतो आहे, पण एखाद्या विद्यार्थ्याच्या लक्षात शॉर्ट ट्रिक लक्षात राहत नाही, त्यावेळी आपण काय करावं, थेअरीनं गेलो की आपल्याला याचं आन्सर मिळेल. खूप सोप्या पद्धतीनं हा क्वेश्चन आपल्याला सोडवायचा आहे. आता 3 पुरुष किंवा 4 स्त्रिया एक काम 43 दिवसात पूर्ण करतात, म्हणजेच काय 3 पुरुष 43 दिवस असं लिहू शकतोय. आता किंवा दिले त्यामुळं 4 स्त्रिया असं लिहू शकतो आपण. ओके. आता एक पुरुष किती दिवसात करेल, मग एक पुरुष काय करेल 1/43, म्हणजेच काही 3 काय होईल इकडं डिवाइड होईल. आता तेच आपल्याला एक स्त्री बरोबर एक स्त्री किती करेल 1/43 डिवायडेड बाय 4. आता त्यांनी काय सांगितलं आहे, तेच काम 7 पुरुष आणि 5 स्त्रिया किती दिवसात पूर्ण करेल. 7 पुरुष प्लस 5 स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील, म्हणजेच आपण असं लिहू शकतो 7 × एका पुरुष किती दिवसात काम करू शकतो आपण काढले 43 × 3 प्लस 5 स्त्रिया, म्हणजे एक स्त्रीचं काम आपल्याकडे आहे 1/43 × 4, म्हणजेच काय उत्तर येईल 7 डिवायडेड बाय 43 × 3 प्लस 5 डिवायडेड बाय 43 × 4. आता इथं आपण काय करू शकतो आहे, दोन्ही बाजूला काय करायचं 43 × 3 × 4 काय करायचं मल्टिप्लाय करायचं.
आता मी करते इथं 43 × 3 म्हणजेच ह्या पूर्ण ब्रॅकेटला आपण काय केलं आहे 43 × 3 × 4नं काय केलं आहे मल्टिप्लाय केलं आहे प्लस 43 × 3 × 4 × 5 हा पूर्ण ब्रॅकेट इथं काय करायचा × 4 तर डिवायडेड बाय आपण एवढं 43 × 3 × 4ने मल्टिप्लाय न्यूमरेटरला केले त्यामुळे डिनॉमिनेटरला पण असं लिहावं लागेल आपल्याला. आता हे 43 हे 43 कॅन्सल होईल 3 3 कॅन्सल होईल उत्तर काय येईल 4 × 7 28 प्लस हे 43 हे 43 कॅन्सल होईल 4 4 कॅन्सल होईल 3 × 5 काय होईल 15 डिवायडेड बाय काय होईल 43 × 3 × 4 आता याचंच काय आन्सर येईल 43 28 प्लस 15 काय होईल 43 येईल. आता काय होईल हे 43 कॅन्सल होईल 1/12 म्हणजेच आपलं उत्तर काय आलं 7 पुरुष आणि 5 स्त्रिया ते काम 12 दिवसात काय करतील पूर्ण करतील. आता हाच प्रश्न आपण परत लिहून घेतला आहे तो शॉर्ट ट्रिक वापरून करायचा आहे आपल्याला. तर इथं काय करावं लागेल पुरुष लिहावे लागतील इथं काय लागतील स्त्रिया आणि इथं काय करावं लागेल ते काम किती दिवसात करतात दिवस लिहावे लागतील. तर आता पुरुष किती आहेत आपल्याकडे 3 स्त्रिया किती आहेत 4 आणि किती दिवस लागतात 43 तेच काम 7 पुरुष आणि 5 स्त्रिया किती दिवसात करतात. इथं काय आहे किंवा आणि असं आहे प्रश्नात त्यावेळी कसं करतोय आपण तर याचं उत्तर काय असेल 3 × 4 × 43 3 × 4 × 43 न्यूमरेटरला येईल आणि डिनॉमिनेटरला काय होईल यांचा तिरकस गुणाकार येईल 3 × 5 प्लस 4 × 7 म्हणजेच काय होईल 3 × 4 × 43 5 × 3 15 7 × 4 किती होईल 28 म्हणजेच काय होईल 43 3 × 4 × 43 हे 43 कॅन्सल होईल आणि 12 दिवस असं काय आपलं आन्सर येईल. जे आपण थेअरीनं सोडवलं आहे तेच इथं शॉर्ट ट्रिक वापरून सुद्धा आपण काढू शकतो आहे. म्हणजेच 7 पुरुष आणि 5 स्त्रिया ते काम 12 दिवसात काय करतील पूर्ण करतील. अशा भरपूर प्रश्नांसोबत भेटूया पुढच्या भागात. पार्ट 3 आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका. तसेच चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.